निपुण भारत अभियान हे अभियान भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 5 जुलै 2021 रोजी सुरू केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020च्या अंमलबजावणीतील हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. निपुण नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी. मराठी अर्थ समजपूर्वक वाचन आणि संख्याज्ञानामध्ये नैपुण्य मिळवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम. या अभियानाचे मुख्य ध्येय 2026 ते 27 पर्यंत इयत्ता तिसरीच्या अखेरीस प्रत्येक मुलाला पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी FLN प्राप्त व्हावे हे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर तिसरी पास झालेल्या प्रत्येक मुलाला समजून वाचता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे, सोपी गणिते बेरीज वजाबाकी करता आली पाहिजेत. हे अभियान 3 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करते. यामध्ये खालील टप्पे येतात: बालवाटिका, प्री स्कूल, इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी. हे अभियान राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, गट, ब्लॉक आणि शाळा अशा 5 स्तरांवर राबवले जाते. खेळ आणि कृतीयुक्त शिक्षण. मुलांवर दप्तराचे ओझे न देता खेळणी, कोडी, गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण. मुलांच्या घरची भाषा किंवा मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जातो. शिक्षकांचे प्रशिक्षण, निष्ठा. शिक्षकांना नवीन पद्धतीने शिकवण्यासाठी निष्ठा FLN अंतर्गत विशेष प्रशिक्षण दिले जाते. मूल्यमापन. मुलांची प्रगती फक्त परीक्षेवर न ठरवता त्यांच्या सततच्या निरीक्षणातून ठरवली जाते. असे दिसून आले आहे की अनेक मुले शाळेत जातात पण त्यांना साधे वाचन किंवा गणित जमत नाही. जर पाया फाउंडेशन कच्चा राहिला तर मुले पुढील वर्गात मागे पडतात आणि कालांतराने शाळा सोडतात. हा पाया पक्का करण्यासाठीच निपुण भारत अभियान सुरू करण्यात आले आहे.